माझी कॉपी करणं उबाटाच्या बाबालाही जमणार नाही. या वक्तव्यावरून आमदार संजय गायकवाड यांचा यू-टर्न. माझ्या बोलण्याचा विपर्यास केल्यास संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण. काल संपूर्ण राज्यामध्ये महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदारांच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलनं केली गेली. बुलढाण्यात देखील हे आंदोलन पार पडलं. त्यावर आमदार संजय गायकवाड यांच्या बॉक्सिंगचे प्रात्यक्षिक दाखवणारा जिवंत देखावा सादर करण्यात आला. त्यावर उबाटाच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही, त्यांना 10 जन्म घ्यावे लागतील असं प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र या वक्तव्यावरून त्यांनी आता यू-टर्न घेतल्याचं पाहायला मिळतं. माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेला. उबाटाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून मी ते विधान केलं आहे. बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे रक्ताने वडील असले तरी आमच्यासारख्या शिवसैनिकांचे ते बाप आहेत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. पहिली गोष्ट तर या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही काम शिल्लक राहिलेलं नाहीये. रिकामचोट विरोधी पक्ष राहिलेला आहे. लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे, बेरोजगार बोललं पाहिजे. विरोधी पक्षाचं ते काम असतं. पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्राला सगळ्या विरोधी पक्षाची आहे. आणि माझी कॉपी करायला त्यांना 10 जन्म घ्यावे लागतील. माझी कॉपी मी ओरिजिनल आहे, त्यामुळे माझी कॉपी करणं हे उबाटाच्या बापाला जमणार नाही. स्पष्टीकरण नाही आहे. काल आपण लोकांनी महाराष्ट्रात आणि देशात महाविकास आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतल्या आमदारांच्या विरोधामध्ये प्रतिकात्मक आंदोलन केले. त्यामध्ये आपण मला प्रश्न विचारला की आपल्या मतदारसंघात सुद्धा आपलं बॉक्सिंग मारतानाचं एक प्रतिकात्मक आंदोलन केलं. त्यावर मी तुम्हाला हे उत्तर दिलं की माझे प्रतिकात्मक आंदोलन करण्याची उबाटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवकात नाही. उबाटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची औलाद नाही, हे माझे शब्द आहेत. तुम्ही डायरेक्ट बाळासाहेबांचं नाव करून टाकलं. एवढा कुठे शब्दाचा विपर्यास करत असतात का? बाळासाहेब ठाकरे हे रक्तानं उद्धव साहेबाचे वडील आहेत, पण लाखो महाराष्ट्रातल्या तमाम आमच्यासारख्या सैनिकांचे पण ते बाप आहेत. त्याच्यामुळे त्यांचा तर विशेष कधी जीवनात येऊ शकत नाही. आम्हाला शिकवणच बाळासाहेबांची आहे. पण उबाटाच्या कार्यकर्त्याबद्दल मी जे काय बोललो त्याचं आपण तोडून मोडून दाखवलं. ते आपण जनतेला सरळ जे काही सत्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करावा.